एकीकडे नाशिक जिल्हा पोलिसांच्या कारवायांमुळे कायद्याचा बालेकिल्ला बनू पाहत आहे, तर दुसरीकडे शेजारचा असलेला अहिल्यानगर जिल्हा मात्र कुठंतरी आरोपी पकडण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचं दिसून येतंय. त्याला कारण म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर एकीकडे शिर्डी पोलिसांमध्ये भोंदू अशोक खरात आहे, त्याच्यावरती जमीन अवैध खरेदी विक्री प्रकरणात आणि सावकारीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल असून त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावरती गुन्हा दाखल आहे. मात्र मार्च महिन्यात दाखल झालेला गुन्हा असला तरी अद्यापपर्यंत कल्पना खरातचा तपास लावण्यात शोध लावण्यात शिर्डी पोलिसांना अपयश आल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे जर पाहिलं तर दुसरीकडे वडगाव पानमध्ये संगमनेर तालुक्यातील वडगाव पानमध्ये एका अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला झाला होता आणि त्या ऍसिड हल्ल्यामध्ये त्या अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला करणारा जो आरोपी आहे तो अद्याप फरार आहे. म्हणजे गेले 4 महिने झाले, 4 महिन्यांपासून जे आहे ते आरोपी फरार आहे. त्याचा तपास लावण्यातही कुठेतरी अहिल्यानगर पोलिसांना अपयश आल्याचं दिसून येतंय. मात्र तर दुसरीकडे भोंदू राजेंद्र गडगे याची जी मुलगी आहे ज्ञानेश्वरी गडगे आणि त्याचा मास्टर माइंड म्हटलं जातं, त्या मास्टर माइंड डॉक्टर मोहनपुरी हा देखील फरार आहे. राजेंद्र गडगे याला जामीन मिळाला, परंतु अद्याप डॉक्टर मोहनपुरी असेल किंवा ज्ञानेश्वरी गडगे असेल आणि शिंदे म्हणून एक आरोपी आहे आणखी, ते सगळे फरार असल्यामुळे एकीकडे कुठेतरी अहिल्यानगर पोलिसांचं अपयश मात्र दिसून येतंय. एकीकडे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला बनू पाहत असताना अहिल्यानगर जिल्हा मात्र ढिल्ला पडतोय का, हाच प्रश्न आता नागरिकांना पडलाय. LS मराठीसाठी सचिन सह अमोल मतकर, शिर्डी, अहिल्यानगर.